पहिल्यापासूनच होती, परंतु या सर्व क्रिकेट रसिकांनी ती भीती घालवली आणि आता स्पर्धा हळूहळू का होईना परंतु जिथे जिथे संधी मिळते तिथे तिथे मात्र समालोचन करणं नक्कीच तिथे करण्याचा मी प्रयत्न करतो। आजच्या रात्रीतील हा शेवटचा सामना डोंगराचा पाडा श्री गणेश क्रिकेट संघ वलप विरोधात आई गावदेवी खुशाल 11 डोंगराचा पाडा या दोन संघादरम्यान सुपर 12 आजच्या रात्रीमध्ये पालेश्वरी हा संघ बुद्रुक हा संघ मात्र सुपर 12 मध्ये दाखल झालाय। आतापर्यंतचा विचार आपण केला तर सुपर 12 मध्ये पहिल्या रात्रीमध्ये मोरबी त्यांच्या साथीला दारावे, दुसऱ्या रात्रीमध्ये अरुण 11 रोहिंजन, अमन ब्रिगेड वळवली आणि तिसऱ्या रात्रीमध्ये सुपर 6 ला सिद्धेश 11 कानपोली। क्या बात आहे, कानपोली सुपर 6 मध्ये संग्राम 11 जय हनुमान नितलस हा देखील सुपर 6 ला। कालच्या रात्री साई परी 11 तोंडरे आणि विरा स्पोर्ट्स खिडूकपाडा आजच्या रात्रीमध्ये पालेश्वर पाले बुद्रुक आणि हा सामना इथे मात्र रंगतो। यजमान विरोधात पाहुणे श्री गणेश क्रिकेट संघ वलप सलामीची जोडी मैदानात दाखल झाले। विनय गावण आणि त्याच्या साथीला प्रेम पहिलं षटक घेऊन गोलंदाज तेजस। फर्स्ट बॉल पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर आहे पंच इथे दंडित करतायत। लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन सध्या मैदानात। विनय गावणने काय सामना तो खिशातून काढला, नागझरीच्या 6 बॉल 7 धावा त्याने डिफेंड केल्या। कमालीचा तो सामना झाला। 57चं टार्गेट 4 ओव्हरमध्ये 50। आघाडीचे फलंदाज मैदानात होते। शेवटच्या बॉलवरती स्वरूपने विकेट घेतली आणि तिथून सामना चालू झाला वलपच्या बाजूने। एक धाव फलकावरती ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा व्हाईट बॉल इथे घोषित केला। अतिरिक्त धावेने धावसंख्येचा श्री गणेशा त्यामध्ये आणखी एक धाव जोडली जाते। धाव फलक 2। सागर मांडवकर मराठीतील अत्यंत नामवंत समालोचक आणि मी नक्कीच म्हणेल की महागुरु यांचे पटशिष्य सागर मांडवकर। महागुरूंची लेगसी कोण चालवेल तर नक्कीच सागर मांडवकर। 2 धावा वेगाने आतमध्ये आणला हा चेंडू। हाईट फॅक्टर यस पंचाचा चांगला निर्णय। उंची वाऱ्याचा ओघ देखील आता थोडा वाढलाय। थंडीचा मौसम चालू आहे, तशी पाहायला गेले तर थोडी थंडी कमी आहे। MIDC एरियामध्ये आपण आहोत। तेजस मागच्या मॅच मध्ये तेजसने कमाल केली होती। 2 ओव्हरमध्ये 7 धावा देत 2 विकेट त्याने घेतल्या होत्या तोच तेजस। क्लीन बोल्ड दांडी गुल मोठा धक्का दिलाय तो तेजसने। परफेक्ट यॉर्कर बॉल नाव घे। परफेक्ट यॉर्कर बॉल पाहायला मिळाला तेजस कडून। वेग पा किती प्रचंड आहे आणि हा जो उतार आहे मगाशी आपण उल्लेख केला, मी माझे समालोचक मित्रांनी देखील अगोदरच्या 5 रात्रींमध्ये उल्लेख केला असेल। सागर लॉर्ड्सचं मैदान देखील असं उतार आहे, म्हणजे उतार चढ असा जो पाहायला मिळतो। खरं तर लॉर्ड्स मैदानावरती तुम्ही जर का इथे कॉमेंट्री बॉक्सच्या समोर या फाईन स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधोमध असाल तर समोर कव्हरला जो फिल्डर आहे त्याचे पाय म्हणजे शूज तुम्हाला दिसत नाहीत, तो तुम्हाला अगदी त्या गुडघ्याच्या थोड्या खाली पोटरीच्या भागापासूनच वरती दिसतो। हे पाहायला मिळतं आणि हे लॉर्ड्स वरती आहे आणि हे मैदान मिनी वानखेडे स्टेडियम आहे। प्रेमात पडलो या मैदानाच्या, खास करून ती समोरची टेकडी। हे समालोचन करण्यापेक्षाही असं वाटलं की त्या टेकडीवरती जावं आणि मॅच पाहत राहावी। न्यू स्वरूप स्पोर्ट्स मोटर्सचे बजरंगजी मात्रे यांच्या वतीने प्रेम मात्रेला प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयांचे कॅश प्राइज। त्यांच्या वतीने मला असं वाटते मेडन ओव्हर आणि 50 साठी खेळाडूंना घड्याळ टायटनचे वॉच, डिजिटल वॉच की कोणते तरी वॉच मात्र त्यांनी दिलेले। थँक्यू सो मच। टायटनचे वॉच फार कमी वेळा पाहायला मिळतं असं। पारितोषिक बजरंग मात्रे वलपचे। प्रेक्षकांसाठी देखील टी शर्ट आहे, सीमारेषेच्या बाहेर जेल घेतल्यानंतर 200 रुपयांचं कॅश प्राइज आहे। सर्वच काही दिले या स्पर्धेने। 2 धावा नवीन फलंदाज बंटी खाडेकर सध्या मैदानात।
मिड ऑफला झेल घेतला जातोय. फलंदाज बाद बंटी खाडेकर. गोलंदाजी केले पाहत तेजसने. मागच्या मॅच मध्ये देखील प्लेअर ऑफ द मॅचचा किताब त्याने जिंकला. 7 धावा देत 2 विकेट त्याने घेतल्या. या मॅच मध्ये देखील फक्त 2 धावा दिल्या, 2 विकेट. मगाशी देखील अगदी वलप संघाची डोकेदुखी होती. पहिले 2 षटकं, मागच्या 3 षटकांमध्ये धावा आल्या होत्या. आताही तीच परिस्थिती आहे. निर्भय पाटील सध्या मैदानात. पंचांकडे अपील, परंतु बॅटची कडा आहे, हातातून चेंडू निसटला. 1 धाव नक्कीच मिळेल. श्री गणेश क्रिकेट संघ वलप. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 2 विकेट गेल्यात महत्वाच्या. विनय गावंड बाद झालाय. त्याचबरोबरीने एक चेंडू शिल्लक आहे. 3 धावा धावफलकावरती. 1 चेंडू शिल्लक आहे. विनय गावंड मात्र बाद झालाय. बंटी खाडेकर देखील बाद झालाय. मिड ऑफला त्याचा झेल घेतला तेजस. 3 धावा 2 विकेट. कमालीचं हे षटक आहे. शेवटच्या चेंडूवरती एखाद चौकार आला तर धावगती चांगली होऊन जाईल, कारण बॉलिंग अटॅक तगडा आहे. आणि मागच्या मॅचचा एक वेगळा कॉन्फिडन्स मिळाला तो वलप संघाला. 3 धावा 2 विकेट. खोलात टाकला होता चेंडू. हलक्या हातानं बॅकलिप छोटी करून एक्स्ट्रा कव्हरला फक्त बॉल प्लेसमेंट केला. 1 धाव जोडली जाते. 4 धावा पहिल्या षटकांच्या समाप्तीनंतर. विकेट मात्र आता गेल्यात 2. या स्पर्धेची चर्चा मी नेहमीच केलेली आहे मुकेश ठाकूर आणि भाऊ ठाकूर यांच्या समवेत. सातत्याने ते सांगायचे की आदरणीय भोलानाथ शेठ पाटील यांची स्पर्धा असते. मागच्या 2 ते 3 वर्षांपासून मी या स्पर्धेला पाहतोय. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये भोलानाथ शेठ पाटील यांच्या समवेत अगदी चर्चाही झाली. ते विजेतेपद त्याने देखील पटकावलं आणि तेव्हापासून त्यांनीही ठरवलं की या स्पर्धेला त्यांनी मला आमंत्रित केलं. मागच्या 2 वर्षांमध्ये वेळही मिळाला नाही, परंतु यंदाच्या वर्षी ती संधी चालून आली. मी खरोखरच त्यांचे आभार व्यक्त करेल आणि माझ्या साथी समालोचकांचेही आभार व्यक्त करेल की त्यांनी मला इतकी छान साथ दिली. खास करून प्रवीण टेंबे, सागर मांडावकर, महागुरू आणि माझा स्कोरर मित्र सुधीर आगलाबे. पहिल्या षटकात धावा झाल्या 4, विकेट गेल्या 2. प्रेम सध्या स्ट्रायकिंग एंडला. गोलंदाजीसाठी आला अक्षय कडू. पंचांकडे अपील. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो, डायरेक्ट हिट झाला नाही. अपील विकेट कीपर आणि त्याच्या साथीदाराने जोरात केली होती, परंतु बॉलर कॉन्फिडंट अजिबात नव्हता. 1 धाव जोडली जाते. धावा जमवाव्या लागतील. मागच्या मॅचमध्ये तुम्ही 5 षटकात 57 डिफेंड केल्यात, परंतु या मॅचमध्ये तुम्हाला 4 षटकांमध्ये डोंगऱ्याचा पाडा चांगल्या फॉर्ममध्ये अक्षय कडू जो सध्या गोलंदाजी करतोय त्याच्या बॅटमधून मागच्या मॅचमध्ये धावाही आल्यात. त्याच्या साथीदार रोहितने देखील कमालीची बॅटिंग केली. विजय करून दिला आपल्या संघाला. 38 धावांचं लक्ष्य सहजरित्या पार केलं. तोच संघ खेळतोय वलप संघाच्या विरोधात. 4 वरती 5 वरती 2. आडव्या बॅटने स्क्वेअर लेगला फटका. जर्सी नंबर 45. सकाळी अनसक्सेसफुल ठरला, आताही अनसक्सेसफुल. झेल मात्र सुटलाय. एक धाव मात्र जोडली जाते. पहिली धाव लेग बायची, त्यानंतर मात्र ही एक सिंगल खात्यामध्ये जोडली जाणार श्री गणेश क्रिकेट संघ वलपच्या. निर्भय आणि प्रेम, एक तर निर्भयपणे खेळावं लागेल आणि प्रेम दाखवून चालणार नाही गोलंदाजांच्या बाबतीत. अक्षय कडू रायटी बॉलर आहे, परंतु अँगल पहा कसा आहे धावण्याचा. संभ्रमात पडण्याचं काम करतोय फलंदाजांना.
चांगला टप्पा लाईन चांगली पकडल्या अँगल बनवत मात्र हा चेंडू काढला विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. आणखी एक निर्धाव चेंडू. धाबाची जमवाजमव करत असताना फलंदाज चुका करतायत. हे पहिल्या मॅच मध्ये देखील वलभ संघाकडून आपण पाहिलं. या मॅच मध्ये ते रेक्टिफाय होणं गरजेचं होतं. करू शकतात. 4 ओव्हरचा सामना आहे. दुसरा षटक चालू आहे. 6 धावा झाल्यात. किमान 40 पर्यंत तरी पोहोचणं गरजेचं आहे वलभ संघाला. टप्पा पडला आणि बाहेर थोडा हलकासा निघाला. पहा किती हरकत घेतली. अक्षय कडू ग्रंट साऊंड बॉल टाकताना तो आवाज काढतोय, परंतु ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल. टप्पा पडला आणि हा लेग ब्रेक होता. काय झोंबला त्याला खईस का काहीतरी. येरा उतारा करा मिरच्या बिरच्या हा ना. योगेश वाघ जबरदस्त समालोचक आहेत. 6 धावसंख्या विकेट 2. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. एक तर झाले, दुसरीचाही प्रयत्न. दोनही झाल्यात. फक्त 2च धावा. अक्षय कडू गोलंदाजी करतोय. त्याच्या विरोधात आलेल्या या 2 धावा. श्री गणेश क्रिकेट संघ वलभ जाऊन पोहोचला आता 8 वर. शेवटची 2 षटकं निर्णायक ठरणार आहेत या मॅच मध्ये. 8 धावा झाल्यात. विकेट 2 गेल्यात. करंट रन रेट आपण पाहिला तर 4.36 आहे. शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये 4 ओव्हरच्या मॅचेसमध्ये हा लाभदायक करंट रन रेट नाहीये. ॲक्सेलरेट करावंच लागेल, आक्रमण करावंच लागेल. परंतु अक्षय कडू आहे. 3 धावा त्याने फक्त दिल्यात. पुन्हा टप्पा पडला. वळण घेतलं. लेग ब्रेक पाहायला मिळाला. काचूक गोलंदाजी केली. पा तो कुठे उभा आहे एक्झॅक्टली. जर्सी नंबर 0 पहिल्यांदा 0 आकडा पाहतोय जर्सीवरती अक्षयचा. एक वेगळीच ऍक्शन आहे. आणि टप्पा पडला त्यानंतर बाहेर निघाला. हा जेव्हा फलंदाजीसाठी येतो तेव्हाही त्याचा उजवा हात मागे, डावा हात पुढे. रायटी बॅटर. बरंच काही वेगळं आहे या खेळाडूच्या बाबतीत. एक चांगला ऑलराऊंडर आहे डोंगराचा पाडाचा आणि त्याने एक षटक टाकलं. 3 धावा मात्र त्याने दिल्या. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या 2 बाद 8. बजरंग म्हात्रे वलभ क्या बात आहे बजरंगजी म्हात्रे साहेब. तुमचे देखील मनापासून कौतुक. कारण मेडन ओव्हर साठी देखील टायटनचं वॉच आणि त्याचबरोबरीने 50 अर्धशतक झळकावणाऱ्या खेळाडूला देखील पारितोषिक आहे. 3रं षटक गोलंदाजीसाठी 7 फटके. फटका आलाय. यस, फटक्याची गरज आहे. षटकार आलाय. फलंदाज निर्भय पाटीलच्या बॅट मधून षटकार. चौदा धावा धाव फलकावरती. या षटकाराने थोडे धाबे दणाणलेत. कारण हा सामना महत्वाचा आहे. सुपर 12 साठी लढत आहे. निर्भयच्या बॅटमधून षटकार. पुन्हा खोदून काढला चेंडू. एक्स्ट्रा कव्हर मधून डीप कव्हरला फिल्डर तैनात. 1 धाव झाले. दुसरा धावेचा प्रयत्न फेक झाले विकेट किपरने. चेंडू मात्र सोडला. थ्रो कलेक्ट केला नाही. 2 धावा इथे जोडल्या जात आहेत. हळूहळू निर्भय पाटील इथे धावांची जमवाजमव करत असताना करणं गरजेचं आहे. धावफलक जाऊन पोहोचले 16 वरती. किमान 40 पाहिजेत. मग मजा येईल सेकंड इनिंग मध्ये देखील. क्रिकेटमधील वेगळेपणा याबद्दल किरण दळवी आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडी चर्चा चालू होती. क्रिकेटच नाही, आयुष्यामध्ये देखील तुम्हाला वेगळं काहीतरी करावं लागतं तरच लोक तुमच्याकडे पाहतात. इंस्टाग्रामवरती तर हा मोठाच फंड आहे. 16 धावा 2 विकेट. निर्भय 7 फटके. शॉर्ट पिच बॉल आणि इथे बॅटची कडा घेतली. फलंदाज बाद होईल तो निर्भय पाटील.
नाही. अगदी खांद्याच्या थोडा खाली होता चेंडू पोल करण्याचा प्रयत्न, परंतु हा जो एंड आहे त्या दिशेने उतार आहे, म्हणजे गोलंदाजाची गती आणि उतार असं मिळून मात्र अधिक वेगानं हा चेंडू येतो. त्या कारणास्तव पूलचा फटका खेळताना या एंडकडून फलंदाज नेहमीच मात्र चुकलेत, यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. त्याचा बळी निर्भय पाटील देखील ठरला. 3 चेंडूंमध्ये धावा दिल्यात 8, धावसंख्या झाली ती 16-3. आदित्य पाटील सध्या कॉमेंट्री बॉक्समध्ये ॲज अ 12th मन, कदाचित 16 धावा, 3 विकेट. टप्पा अचूक ठेवलाय 7 फडकेने. पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर स्वतःला रेक्टिफाय केलं. हा खेळच क्रिकेटचा निराळा आहे. प्रत्येक चेंडू इथे महत्वाचा आहे. अँगल बनवत टाकलेला चेंडू, उसळी देखील मिळाली ती 7 फडकेला. धावा त्या 16, विकेट गेल्या 3. शफल झाला बॅटर, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये फिल्डर आहे. 1 धाव तर झाले, दुसरीसाठी प्रयत्न होत नाहीये. पहिली धाव वेगानं घ्यायला हवी, तरच दुसरी धाव कंप्लीट होऊ शकते. धावसंख्या 17, 17 लॉस ऑफ 3 विकेट. 17 पुन्हा एकदा 7 फडकेने घेतले इथे विकेट. लेंथ बॉलचा चांगला वापर, फलंदाज बाद होईल तो मात्र प्रेम. अतिरिक्त उसळी मिळते या खेळपट्टीवरती आणि तिचा फायदा चांगला उचललाय तो 7 फडकेने. खरं तर या अगोदर श्री गणेश क्रिकेट संघ वलपचे मात्र टायटल सॉन्ग ऐकला आपण, त्याचबरोबरीने स्पर्धेचं टायटल सॉन्ग ऐकलं. आताचं गाणं आपण सन्माननीय भोलानाथ शेठ पाटील यांच्यावरती आधारित गाणं ऐकलं. कार्य तुमचं दमदार असेल ना तर मग गाणी लिहिलेली पण चांगली वाटतात. नाही तर मग कधी कधी आम्ही कित्येकदा पाहिलेलं आहे, तो माणूस शोभत पण नाही, पण असं गाणं असतं की मग समालोचकांना टेन्शन येतो, महागुरू अरे बोलायचं तरी नक्की काय. हा भोलानाथ शेठ पाटील यांची एंट्री झाल्यानंतर हे गाणं वाजलं तर आपोआप सांगायची पण गरज लागत नाही की काय नक्की. म्हणून कार्य तसं पाहिजे. म्हणून संत तुकारामांनी चांगलं लिहून ठेवलंय ना की बोले तैसा चाले त्याचे वंदाबी पाऊले. शेवटच्या षटक 17 धावा झाल्यात. पाहूया या षटकामध्ये धावा येत आहेत का. अंतिम षटक आहे, सामना कधीही फिरू शकतो क्रिकेट. पाहूया 6 बॉल महत्वाचे असतील या षटकातील. पुन्हा एकदा थांबलाय गोलंदाज अनिकेत. रनअप ही महत्वाची गोष्ट आहे, फार महत्वाची गोष्ट आहे. रनअप चुकला ना की मात्र टेन्शन. अनिकेत शेवटचं षटक घेऊन आलाय. पूल सक्सेसफुल. बॉल सीमारेषा पार. शुभमच्या बॅटमधून वल्लभचा, आयुषच्या बॅटमधून वल्लभचा षटकार. बॉलवरती मागच्या ओव्हरमध्ये देखील असंच घडलं होतं, परंतु त्यानंतर कमबॅक केलं होतं 7 फडकेने. आता चालणार नाही. वल्लभ संघाला धावांची गरज आहे. 17+6 एकूण धावा झाल्या, त्यात 23. 4 षटकांचा हा सामना आहे. 40च्या आसपास, 35-36च्या आसपास, मग मजा येईल. बॉलिंग अटॅक चांगला आहे आणि सुपर 12ची मॅच आहे. थोडा दबाव तर नक्कीच असेल. दोन्हीही बलाढ्य संघ आहेत, एकाच विभागातील, एकाच कॅलिबरचे. सरपंच आणि उपसरपंच चषकामध्ये एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत या मिनी वानखेडे स्टेडियमवर. पहिलाच बॉल आसमान दाखवलंय आयुषने. केसलाई षटकार. 5 चेंडू शिल्लक आहेत, 23 धावा झाल्यात. पुढे टाकलाय बॉल, फटका हवेत आहे. एक्स्ट्रा कव्हरचा प्लेअर जर्सी नंबर 8 झेल घेतलाय. फलंदाज बाद आयुष.
धन्यवाद महागुरु. प्रश्नच येत नाही. काही असे आजकाल सगळीकडेच, म्हणजे मला अनिल ढोपरे यांची खास करून आठवण येते. ते जय श्रीरामचं गाणं वाजलं, परंतु मला बोलायचे आदित्यविषयी. इम्प्रेस केलं त्याने मला. नाहीतर कित्येक ठिकाणी आपण पाहतो आयोजकाचा मुलगा जो असतो ना, सारख्या फेऱ्या झगामगा आणि मला नुसतं बघा, परंतु तसा तो नाही आहे, बिंदासपणे. मला त्यांच्यातलं बॉन्डिंगही चांगलं वाटलं मला, आई अगदी बाप आणि लेकाचं. नाहीतर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे टेन्शन असतं. मी अजूनही बाबा हॉलमध्ये असतील ना तर मी कल्टी मारतो त्या बाजूने. दहशत एक वेगळी असते. परंतु आताचं जे बॉन्डिंग आहे ते गरजेचं आहे. पहिले चालायचं, परंतु जे बॉन्डिंग सध्याच्या घडीला आहे ते खूप चांगलं आहे. 23 वरती 5, शेवटचं षटक. फुलटॉस बॉल, मिड ऑफला प्लेअर आहे, मागे सरकतो आणि ते झेल मात्र घेतला गेला आहे. आणखी एक फलंदाज बाद होतोय स्वरूपच्या रूपात. तिसऱ्या षटकात देखील 6 धावा, म्हणजे षटकाराने सुरुवात झाली होती. चौथ्या षटकात देखील 6ने सुरुवात झाली, परंतु पुढच्या 5 चेंडूंमध्ये धावा आलेल्याच नाहीत. या ओव्हरमध्ये देखील पहा, पहिल्या चेंडूवरती षटकार येऊन त्यानंतर 2 विकेट आल्यात. म्हणजे स्टार्ट मिळतोय, परंतु ते युटिलाइज करत नाहीयेत. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज निखिल म्हात्रे यांच्याकडून. मोठे बंधू आहेत त्यांचे. कर्णधार स्वतः मैदानात आलाय. 23 झाल्यात. 3 बॉलमध्ये 1 षटकार, 1 बाउंड्री किंवा 10 धावा तरी सुद्धा मॅच बनेल. कारण आता रात्रीचं सत्र आहे, पाहूया काय घडेल नक्की. 23 धावा. फुलटॉस बॉल, ताकद लावली या फटक्यावरती. लॉंग ऑफला फिल्डर आहे, त्याच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पार. मोठ्या बंधूचा नेहमीच धाक असतो हे ठाऊक आहे, आणि मोठ्या बंधूने पारितोषिक लावला आणि ते चौकार मात्र केसला प्रतीकने. या धावा महत्वाच्या आहेत वलप संघासाठी. डोंगराचा पाडा संघाला देखील ठाऊक आहे की या धावा महत्वाच्या आहेत, कारण या टीमकडे घरेलू मैदानावरती खेळण्याचा एक वेगळाच अनुभव आहे. 4 चेंडू झालेत, 27 धावा, 2 चेंडू बाकी आहेत. प्रतीकने पहिल्याच बॉलवरती चौकार केसला. निकेतच्या विरोधात कंट्रोल ठेवले डोंगराच्या पाडा संघाने. आणखी त्यांना कंट्रोल ठेवायचे 32च्या आतमध्ये. फुलटॉस बॉल, नामी संधी आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक कॅच खाली येतोय. फलंदाज बाद. मैंने देखा बॉल मिळाला ना ऑफस्टम्पच्या बाहेर, आपल्या रडारमध्ये आला ना की त्याला फक्त ऑन साईडला मारायचं. खरंच पाहिलं तर एक खेळाडू स्वीपर कव्हरलाय, दुसरा खेळाडू ना धड मिड ऑफलाय ना धड एक्स्ट्रा कव्हरलाय. त्यांच्यामध्ये भले मोठी गॅप आहे, तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. त्या दिशेने हा फुलटॉस चेंडू जरी प्लेसमेंट केला असताना बॉटम हँडचा वापर करून, तरी सुद्धा चौकार किंवा 2 धावा तर सहज मिळाल्या असत्या. परंतु लेग साईडला खेळायचे, फटके मारायचे ही प्रथा झाली, प्रथा. आणि त्या प्रथेला बळी पडलाय तो फलंदाज. चांगली गोलंदाज अनिकेत कडून. षटकार खाल्ला, चौकार खाल्ला, परंतु त्याने 3 विकेट घेतल्यात. 27 30च्या पार की मात्र 30च्या आतमध्ये कितपत टार्गेट सेट करेल. प्रथमेश शेवटचा चेंडू फेस करणार अनिकेत. 30च्या पलीकडे 32 की मात्र 30चं टार्गेट. कितपत टार्गेट डोंगराचा पाडा संघासाठी. पंचांकडे जोरदार अपील. यष्ट्यांच्या समोर सापडलाय. परफेक्ट यॉर्कर टाकला लास्ट बॉल अनिकेतने. भले धावा दिल्या असतील 10, परंतु विकेट घेतल्या 4 अनिकेतने. 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त. धावा झाल्यात त्या 27 श्री गणेश क्रिकेट संघ वलपच्या. आणि आता 28चं टार्गेट सेट केलंय डोंगराचा पाडा संघाच्या विरोधात. काय चेंडू टाकला अनिकेतने शेवटचा. 4 ओव्हर 27. चांगली गोलंदाजी राहिली डोंगराच्या पाडा संघाची. सगळेजण खुश आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपल्याला पाहायला मिळतोय, कारण घरेलू मैदानावरती खेळत असताना श्री गणेश क्रिकेट संघ वलपच्या विरोधात वाईल्ड कार्ड एंट्री घेत या संघाने आज एक वेगळीच कामगिरी केलेली आहे. 28चं लक्ष आहे, परंतु माझे मित्र सेकंड इनिंगमध्ये सागर मांडवकर जोडले जातील. मी पुन्हा एकदा आभारी आहे सन्माननीय भोलेनाथ शेठ पाटील यांचा. या विभागामध्ये खरं तर समालोचन करण्याची त्यांनी संधी दिली, आणि मिनी वानखेडे काय नक्की ते आज मला अनुभवायला मिळालं. आणि या क्रीडांगण मला नेहमीच
लक्षात राहील. समोरची टेकडी आणि तिथे बसून क्रिकेटचा आनंद नक्कीच लुटण्याची एक वेगळीच मजा आहे. स्पर्धक या स्पर्धेचे आयोजक त्यांचे कार्यकर्ते देखील दिलखुलासपणे त्यांच्या समवेत गप्पा झाली, आनंद घेतला. या स्पर्धेचा कुठलाही अजिबात टेन्शन नव्हता पहिल्यांदा आल्याचं. ही गोष्ट सर्वात चांगली आहे. नाही तर वेगळाच प्रेशर असतो कधी कधी समालोचकावरती देखील. म्हणूनच मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. महागुरु तुमचेही आभार. त्याचबरोबरीने प्रवीणजी टेंबे, सागरजी मांडवकर, सुधीरजी आगलावे आणि DJ मास्टर तुम्ही खास करून, कारण तुम्ही माझ्या गळ्याचा भायखाला होऊ दिला नाही, त्याबद्दल तुमचे आभार. खूप खूप धन्यवाद. इट्स ओव्हर टू सागर मांडवकर सर. थँक्स समीर सोमने सर. खास करून DJ मास्टरचं कौतुक करावं लागलं. रोशन कडू, सँडी DJ, आवाज समीर सोमने सर, श्रीगणेश क्रिकेट संघ बलब यांचं निमंत्रण स्वीकारून आपण आज 6वा दिवस स्पर्धेचा आणि आपण निश्चित स्वरूपात समालोचकांच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगल्या प्रकारे योगदान दिलं. महाराष्ट्रातील एक नामांकित क्रिकेट समालोचक, व्हॉइस ऑफ कर्जत, परंतु अनेक नामांकित क्रिकेट स्पर्धेमध्ये त्यांचं समालोचन आपण ऐकत असतो. खऱ्या अर्थाने रतनबुवा पाटील स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांना समालोचन करण्याची संधी प्राप्त झाली. या सोमने सर या. आणि आमचे ऑर्गनायझर भोलेनाथ शेठ पाटील, विद्यमान उपसरपंच भोलेनाथ शेठ या. आपल्या शुभ हस्ते समीर सोमने सरांचा आपण इथे गौरव करू. सागर मांडवकर आपण याचे आहे. हे दोन आमच्या मराठी भाषेवर अतिशय मजबूत पकड असणारे, प्रभुत्व असणारे समालोचक आहेत, समीर सोमने सर आणि सागर मांडवकर. की लाभले अमास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ आणि एकची जात जाणतो मराठी, आणि एवढ्या जगतात माय मानतो मराठी. मराठी भाषेवर एक मजबूत पकड असणारे आमचे समालोचक मित्र समीर सोमणे आणि सागर मांडवकर या दोन्ही शिलेदारांचा यथोचित गौरव इथे केला जात आहे. सागर या. समीर सोमणे सर, आपण अतिशय चांगल्या प्रकारे समालोचन करून सर्वांचं मनोरंजन केलं, मंत्रमुग्ध केलं सर्वांना, आणि स्पर्धेला आपण समालोचक घटक बनून एक चांगलं योगदान दिल्याबद्दल आपला सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतर सागर मांडवकर, रायगड जिल्ह्यातील अतिशय लोकप्रिय क्रिकेट समालोचक आणि एक उत्कृष्ट अँकर म्हणून खऱ्या अर्थाने ज्यांच्याकडे आम्ही पाहिलं जातो आणि नेहमी आम्हाला आदर्श मानतात, सर्व समालोचक आम्हाला आदर्श मानतात, समीर सर खऱ्या अर्थाने. आणि सागर मांडवकरचा इथे यथोचित गौरव केला जात आहे. आता बोलणार आहोत आपण समालोचक कक्षमध्ये पुन्हा एकदा सागर मांडवकर यांच्याकडे. चला, यापूर्वी आपण समीर सोमणे सरांचा आवाज ऐकला. आता बोलणार आहोत सागर मांडवकर यांच्याकडे बोलूया. धन्यवाद महागुरु, धन्यवाद समीर सोमणे सर. मॅचकडे आपण वळणार आहोत. विनिंग टार्गेट 28चं टार्गेट आहे. सामना कोण जिंकेल सर्वांना उत्सुकता आहे. अक्षय कडू आणि प्रदीप उतरलाय. उत्तरार्धामध्ये आपण पाहतोय डोंगराचा पाडा संघ जो ज्याला आज वाईल्ड कार्ड एंट्री मिळाले. पाहायच्या मॅचमध्ये काय रंगत असेल. रिक्वायर रन रेट विचार केला तर 7.30. निर्भय पाटील पहिलं षटक हाताळतोय आणि पॉवर प्लेमध्ये धावा वाचवणं हे महत्त्वाचं असेल श्री गणेश संघ वल्लभ या संघाला. निर्भय पाटील डॉट चेंडू सिंगल. आक्रमण केलाय कव्हरकडे, क्षेत्र खाली, झेल होणार का, आणि झालाय झेल. गुड कॅच. मॅच मध्ये कमबॅक व्हायचा असेल तर या प्रकारच्या क्षेत्ररक्षणाची गरज आहे. शुभम तिथे रेडी होता आणि कमालीचं क्षेत्ररक्षण.
क्षेत्ररक्षणाची साथ करू फलंदाजांवर मात. बॅटिंग टीम डोंगराचा पाडा संघाला सिंगल डबलला महत्त्व देणं. सामना हातामध्ये सिंगल डबलला जरी योगदान दिलं तरी रिकवर होईल. मात्र मिनी वानखेडे वलभचं मैदान कधी का होईल याचा नेम नाही. एकूण धावा 2, 1 विकेट. रिक्वायर्ड रन रेट थोडा सरासरी. फटका कनेक्ट झाला. प्रॉपर कनेक्शन. व्हॉट अ शॉट. शॉट लाईक दॅट. अप्रतिम. तरच ठरवलं होतं का मला तो फटका खेळायचा. अगोदरच्या हालचाली निर्भयला त्यांनी दाखवल्या होत्या. गुड शॉट. अप्रतिम फटका. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा निर्भय पाटील. कमबॅक होणं वलभ संघाला महत्वाचं आहे. षटकार आपण तिथे जरूर पाहिला. संघ पुढे सरकला. 8 रन ऑन बोर्ड. ओ स्वीप करतोय. क्षेत्र खाली आहे. कोणी तिथे नाही आणि चेंडू चाललाय घरंगळत. नो चान्स. षटकारानंतर हा चौकार. दबाव वाढला आता वलभ संघावर. सामना सोडायचा नाही. आक्रमक झाला अक्षय कडू. त्याला बाद करणं. आता नवे डावपेच आखावे लागतील. ऑफ द टुर्नामेंट. व्हॉट अ शॉट. फ्लिक केला. आपण पीटीसी लाईव्हच्या मार्फत पाहतोय. सिस्टमॅटिक. अगदी पायावरून चेंडूला ढकलून दिला. हा फटका खेळणं अवघड असतो. पॅडल स्वीप असेल, हा फटका असेल. कुशाल 11 डोंगराचा पाडा क्रिकेट संघाच्या फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. कुशाल 11 गावदेवी डोंगराचा पाडा क्रिकेट संघाच्या फलंदाजांसाठी एक सुवर्ण संधी आहे. प्रत्येकी षटकारांसाठी भीमशेठ फडके डोंगराचा पाडा यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. नक्की दानशूर व्यक्तिमत्व भीमशेठ. सामना मात्र अक्षयला जो खुला करायचा होता तो त्यांनी त्याचं काम केलं सलामीवीरानं. निर्भयला हेच हवं होतं. अक्षयची विकेट मात्र ती मिळाली नाही. सेकंड ओव्हर. ओ गुड बॉलिंग. मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो. अनेक उलटफेर या मैदानावर झालेत. दबाव निर्माण जरूर झाले. डॉट बॉल विकेट. मॅच मध्ये कमबॅक करेल. मात्र आज जो डोंगराचा पाडा संघ खेळतोय शांत डोक्याने खेळतो आणि क्रिकेटमध्ये तल्मल बुद्धिमान आणि क्रिएटिव्ह लोकांची कमी नाही आहे. मॅचमध्ये कमबॅक होणं महत्त्वाचं आहे. विनय गावणकडे ती ताकद आहे. मागच्या सामन्यामध्ये मॅजिकल चेंज बॉलर ठरला. इथे जर षटकामध्ये कमी धाव्या रोखल्या तर दबाव निर्माण होईल. नेक्स्ट बॉल. समोर ठेवला. विनयची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. मॅचमध्ये टर्न येऊ शकतो. क्रिकेट एक असा खेळ आहे. कधी रंग बदलेल, कधी काय काय होईल याचा नेम नाही. भल्या भले क्रिकेटबद्दल अनुमान वर्तवू शकत नाही. मात्र आता वलभ विरुद्ध डोंगराचा पाडा यजमान संघ आणि पाहुणा संघ. धावफलकावरती 12. इक्वेशन ॲनालिसिस आपण 2 ओव्हर नंतर डिटेल्सकडे येऊया. मात्र धावा आहेत त्या 12. फटका बनवलाय आणि झेल झाला. 3 चेंडू 1 विकेट. दबाव पुन्हा. असा सामना झाला होता. अगदी लाईटली खेळत होते. पाले बुद्रुक विरुद्ध संघ खेळताना खानावला पाहिलं आपण. एक सामना या अगोदर सुद्धा 2 सामने असेच पाहिले. मागचा सामना सुद्धा तसाच पाहिला. पराभव पत्करावा लागला नागझरी संघाला. मात्र या सामन्याचा निकाल स्पष्ट होणं बाकी आहे. या स्पर्धेचा आनंद घेत असताना 12 धावा सुधीर झालेत. गडी बाद झालेत. आतापर्यंत 2 विनिंग टार्गेट पाहिलं. विजयासाठी लक्ष्य 28. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. विनयच्या गोलंदाजीवर साहजिकच सर्वांच्या नजर आहेत आणि या गोलंदाजामध्ये ताकद आहे. विनयला माहिती आहे जर रिव्हर्स षटकार जो चौकार आल्यानंतर जिथे अक्षयनं धमाकेदार खेळ केला त्याच्या 2 मोठ्या फटक्यानं वातावरणामध्ये आपण पाहतो कमालीचा तणाव निर्माण केला बॉलिंग टीम वलभसाठी. पुढचा चेंडू विनय गावण. एकूण धावा 12.
ओ गुड मॉर्निंग. 4 चेंडू गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या सुरू राहायला पाहिजेत. दबाव इथे कमी करायचे, कारण विनयला माहिती आहे चेंडू आणि धावांचं अंतर काही बऱ्यापैकी सारख्या. मात्र इथे जर कमबॅक करायचं असेल तर या धावसंख्येच्या कक्षामध्ये अंतर वाढवणं, जिथे धावा जास्त चेंडू कमी, या परिस्थितीवर काम करावं लागेल. 14 मध्ये 16, 12 झाल्या. 2 विकेट. चेंडू आदळला डीप स्क्वेअर लेगला. फिल्डर रेडी, बॅकअप सुद्धा रेडी आहे. सिंगल मिळेल. आणि बघा फलंदाजानं कुठली तयारी दाखवली नाही. अगदी जयेंद्रनं धाव पळून काढली. अक्षय कडूला स्ट्राईक देण्यासाठी अक्षयसाठी संधी असेल. अक्षय कडू सुद्धा कॅपॅसिटी कुवत आहे. 2 त्याच्या अनोख्या फटक्यानं या मॅचमध्ये रंगत निर्माण केले. धावा 13 आहे. 2 गडी बाद. विनिंग कॅल्क्युलेशन 13 मध्ये 15. विकेट हवी. वल्लभ संघ अपेक्षा करतोय विकेटची नितांत गरज आहे. एकूण धावा टोटल स्कोर कार्ड पोहोचलाय 13 वर. 13 रन्स. एक मोठा फटका आला, सामना सोपाईल. मात्र डॉट बॉल विकेटची नितांत गरज आहे. ओ पकडला झेल. ओ मात्र बॉडीला बॅलन्स केलं. गुड फिल्डिंग. क्षेत्ररक्षकासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. बॉडीला बॅलन्स केलं. यस, डाऊट क्लिअर जाईल. या वेळेला उभे होते आपण पाहतोय. गुड फिल्डिंग. प्रयत्न चांगले झाले. बघूया आपण डाऊट्स क्लिअर केलं जाईल. स्वरूपला आपण तिथं पाहिलं, चांगला त्यांनी प्रयत्न केला. अगदी थोडं ॲक्टिव्ह मोडवर स्वरूप जरूर होता. चेक केलं जाईल. टेक्निकल टीम PTC लाईव्ह. सामना कमालीचा आहे. धडधड होते. पॅव्हलियनमधून आवाज येतोय, कानमंत्र दिला जातोय आणि एका बाजूला सामन्यावर मजबूत पकड निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाजी करणारा श्री गणेश संघ वल्लभ. पाहूया एक्झॅक्टली. यस, सेफ आहे. त्याला विश्वास होता, मात्र थोडा नाराज आहे. स्वरूप थोडा नाराज आहे. चित्र पाहिलं. 12th मॅन आहे इथं. डाऊट क्लिअर झाले. डोंट वरी. चला लक्ष विद्या मॅचकडे. सर्व दानशूर दात्यांचा धन्यवाद देऊया. विनयचं कमबॅक. पण या चेंडूवर धावा किती आल्या? 1. फक्त 1 धाव आले. बघा फटका चांगला होता. अक्षयने तोंड उघडलं होतं. तिथे स्वरूपनं चांगले प्रयत्न केले, पकडला, मात्र त्यानंतर स्वतःला सावरू शकला नाही. आणि आपण पाहतोय धावा नक्कीच वाचवल्या. राजेशजी पाटील, भोलेनाथ दादा पाटील या स्पर्धेच्या आपण पाहतोय प्रणेते, पुरस्कर्ते सर्व आमचे दानशूर दाते, सरपंच आणि उपसरपंच चषक. विनिंग कॅल्क्युलेशन 12 मध्ये अजूनही 14 धाव्यांची गरज. पाणी पाहिजे का? इमर्जन्सी पाणी घेऊन जायचं. मॅच ऑन राहील. यस, इमर्जन्सी. 12 मॅनला विनंती करतो, पॅव्हलियनमध्ये जर पाणी असेल घेऊन जाऊ शकतं. मॅच मध्ये उत्कंठा आहे. उत्साहवर्धक मॅच. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगणार का? चित्र मैदानावर आपण जरूर पाहतोय. एका बाजूला वाईल्ड कार्ड एंट्री संघ आज खेळतोय आई गावदेवी खुशाल 11 या नावानं डोंगऱ्याचा पाडा आणि त्यांच्या विरुद्ध श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ. लक्ष विद्या मॅचकडे. 12 चेंडू आणि 14 धावेची गरज. गोलंदाज आलाय शुभम पाटील. शुभमच्या गोलंदाजीकडे सुद्धा सर्वांच्या नजरा असतील. इथे शुभमनं कमबॅक करून देणं हे संघासाठी महत्वाचं आहे. पहिला चेंडू वेगवान, आडव्या तिडवे खेळण्याचा प्रयत्न सुरू. बॅटिंग करतो अक्षय कडू. एक रिव्हर्स अटेम्प्ट षटकार खेळला, त्यानंतर फ्लिक सॅक फटका खेळला. मात्र तुम्ही हे वारंवार स्ट्रोक खेळू शकत नाही. प्रचंड ताकद असावी लागते, तीक्ष्ण नजर असावी लागते, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असावं लागतं आणि कनेक्शन चांगलं तुमचं असावं लागतं. अक्षय कडू तो प्रयत्न करतो. 11 मध्ये 14ची गरज. दबाव वाढला जाईल. आणखीन 2-3 डॉट बॉल, एखादी विकेट. या वेळेला वल्लभ संघाला कमबॅक करू शकतो. गेलेला सामना जिंकण्यामध्ये मजा काही वेगळे असते. बरोबरी इथे साधली होती. एक फटका मॅचमध्ये कमबॅक करून देईल. मात्र अक्षयवर जबाबदारी आहे. खोला टाकला, ड्राईव्ह करतो. सिंगलवर समाधान. 2 धावेसाठी प्रयत्न जरूर झाले आणि एक धाव मोलाची असेल. वेल टेकन. बॅटिंग टीमला माहिती आहे सिंगल डबलला योगदान दिलं तरी धावफलक हलकं ठेवलं धावा होऊ शकतात. मात्र मिनी वानखेडे वल्लभचं मैदान जिथे काही होऊ शकतो. आम्ही बऱ्याच वेळा आमचे सर्व समालोचक म्हणत असतात का या मैदानावर अनेक भविष्यवाणी झाल्यात जिथे उलटफेर झालेत.
विनिंग कॅल्क्युलेशन 10 मध्ये 12, धावसंख्या 16 आहे. विनिंग टार्गेटचा विचार करूया. विजयासाठी 28 धावांचं लक्ष्य. मॅच मध्ये उत्कंठा निर्माण झाल्या. कॉन्फिडन्स लेवलची गरज आहे, चांगल्या खेळाची गरज आहे आणि बॅटिंग करतो अक्षय हा टार्गेट केला आता वल्लभच्या गोलंदाजानं. व्हॉट अ शॉट, काय फटका खेळलाय. दॅट इज अ मॅसिव्ह. बॅटिंग आवडली असेल तर अक्षय कडूसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. 3 फटक्यानं मॅच मधून हवा काढण्याचा तो प्रयत्न करतोय. रिव्हर्स अटेम्प्टचा षटकार, त्यानंतर चौकार आणि या वेळेला बघा अक्षय काय फुटवर्क वापरतोय. आज पायाला त्याच्या इजा सुद्धा आणि तरी खेळतोय, लढतोय, झगडतोय आणि गुड बॅटिंग करतोय. अक्षय कडू एकूण धावा 9 मध्ये वैयक्तिक पोहोचलाय. बॅकफुटला गेला, चेंडूची पाहणी केली, नकार देतो, काही गरज नाही. विश्वास आहे त्याला, स्वतःला विश्वास आहे मी सामना जिंकून देईल. मात्र इथून पुढे खूप मेहनत करावी लागेल आणि वल्लभ संघाकडे ती कॅपॅसिटी कुवत आहे. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 1 षटकारानं मॅच मधून हवा थोडी काढली, थोडी घसरगुंडी झाली वल्लभ संघाची. मात्र आता 8 मध्ये 6 धावेची गरज. भीमशेठ यांच्याकडून षटकारासाठी प्राईज झालेत. अक्षयला पैसे इथे जमा सुद्धा झालेत. 8 मध्ये 6, 22, 2 विकेट. अक्षयची विकेट हवी वल्लभ संघाला. खोलात टाकला, क्षेत्र खाली, डीप कडे चेंडू येतो, बॅड लक आणि चेंडू आलाय लॉंग लेगला. व्हॉट अ बॅटिंग. आता टाळ्यांचा आवाज आलाय. वाईल्ड कार्ड एंट्री ज्यांना मिळते तो संघ क्रिकेटमध्ये आपली दादागिरी दाखवतो आणि आता हाराकेरी टीम वल्लभ. अक्षय कडू ठरला त्यांच्या मार्गातील अडथळा, त्याला बाद करणं महत्वाचं होतं. आज मात्र जखमी असताना जखमी वाघ खेळला, लढला, संघाशी 2 हात केलं. 7 मध्ये 2. सामना सोपा झाला. मिडॉन कडे चेंडू गेलाय, डाव सांभाळला. प्रचंड दडपण असताना मैदानावर चिकटून राहिला. स्कोर इज लेवल. तर 6 मध्ये आता गरज असेल 1 धावेची गरज. तर नक्कीच सर्व पाहुणे मंडळींचा आपण आभार मानूया. अगदी 1 धावेची गरज. उलटफेर होणार का. DJSTC आज रोशन ऋतिक होते. PTC लाईव्ह अँड टीम, आमचा अंपायर पॅनल, सर्व पुरस्कर्त्यांचा आपण धन्यवाद देऊया. सर्व आमचे दानशूर दाते. श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ आयोजित. अक्षय कडू ठरला खऱ्या अर्थानं वल्लभ संघाच्या मार्गातील अडथळा. इथे काय उलटफेर होणार. महागुरूंना माहिती आहे क्रिकेटमध्ये कधी काय होऊ शकतो. श्री छत्रपती ट्रॉफी तळोजे मजकूरची स्पर्धा सामना होता चिंद्रन आणि वहाल. 6 मध्ये 2 असताना तो सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला आणि वहाल संघानं तो सामना जिंकला. तिथे कमालीचं क्षेत्रक्षण, ही ताकद पाहिली होती आणि आता ते क्षेत्रव्यूह रचले, रणनीती आखल्या. गोलंदाजाला आता या वेळेला वल्लभ संघाकडून स्वरूप आलंय. 6 मध्ये 1 धाव. इथे 4-5 धावा असताना तरी दबाव निर्माण झाला असता. अक्षय सेट झालाय जखमी असताना. आज काय अनोख्या स्टाईलनं सामना फिनिश केला आणि वाईल्ड कार्ड एंट्री. आज एकजूट एक संघ झालेला संघ आई गावदेवी खुशाल 11 डोंगराचा पाडा संघ पोहोचलाय सुपर 12ला. अभिनंदन दोन्ही संघांचं. आज आयोजकांचा संघ खेळला, पाहुणा संघ मात्र विजयी झाला. धावांची गुंतवणूक थोडी कमी होती, मात्र अक्षयच्या अप्रतिम खेळानं सामना नक्कीच त्यांच्या बाजूने झुकवला. तर मॅन ऑफ द मॅच कडे आपण जरूर वळणार आहोत. तर आता जी लढत झाली त्या लढतीमध्ये ते खुशाल 11 गावदेवी डोंगरेचा पाडा क्रिकेट संघाने दमदार विजय संपादित केला. सुपर 12 मध्ये प्रवेश केलेला आहे. त्यांचा आम्ही श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ यांच्या वतीने अभिनंदन करतो आणि यजमान संघ श्री गणेश वल्लभ आपले मनपूर्वक आम्ही ते आभार व्यक्त करतो. या सामन्याचा सामनावीर. तर मॅन ऑफ द मॅच ठरलाय अनिकेत फडकेने सुद्धा 4 विकेट घेतल्या. 10 धावा. टार्गेट थोडं कमी होतं, मात्र कमी धावेमध्ये ते रोखण्याचा जो प्रयत्न केला आणि 4